मशीन होय. 2 मिनिट थांब, तुला विचारतो. ड्रायव्हरला विचारतो. मी कोल्हापूरमध्ये आहे. तेच झालं समाधान, पोचली. आ झालं. काही गरज नाही. तुला काय सांगितलं दादा बसा की. दादा तिथं बसा. काय गरज नाही. बंद इथे ठेवली आता. हो बघ किती हाताला. अगं ते शिरत मारतात ग. ओके ओके कोणीकडनं फिरून आला तुम्ही? हा बरं आता उठा. तुम्हाला जाताल, तुमची काय गॅरंटी नाही. सगळे पेशंटच आहेत इथं. ती डार्लिंग 2 दिवस झाले नुसती रडत्या. नुसतं रडतोय. तू येऊ नको, पण मला पहिले माझ्या माणसाकडे जाऊ दे. होय दादा. रडायचंच काम आहे, नुसतंच रडायचं काम आहे. एक झालंय एकदा. काय त्यांचा जीव काय माहिती एवढा एकमेकांमध्ये. आम्ही किती पण वर्ण बोल काय कुठू दे, आमच्यावर नाही वडत. तुला सांगू, ते म्हणतात माझी ताई सगळा जीव तिकडे. मी सगळा जीव तिकडे. मी पण बघितलं. मी बघितलं. ये बापरे. तिकीट डायरेक्ट वर फोन लावला. वर फोन लावला. वर फोन लावले. सांगले खावा शिकणार खावा तुम्ही. इथं मला फोन दम देतो, तुम्ही काय ऐकून नाही घेणार आता. कळलं ना. दे का दम. मला इथं दम देऊन गार करत होते 2 दिवस. खावा. तिकडलं तिकट नाही केलं मी, सॉफ्टच केले. सॉफ्ट आहे ना. हो आहे ना. बरं आहे का तुमच्या हिशोबानं? शेंगा थोडेसे काढू का आहे ते. नको का तुम्ही उगा शेंगा. ते उपीट कसं गरम गरमच छान लागतं एकदम. तवे इकडून काढले की इकडे खायला चांगलं लागतं. ते जरा घट्ट झालंय ना. असू दे ना. काय होतं, एक दिवस खाऊ नये का. कसलाच धंदा आहे ती. कालपासून मी तर वैतागल्या. त्या हाताने खाना जमते डाव्या. चला हलका फुलका थोडासा नाश्ता केलाय आता सगळ्यांनी. ते काय मी वाट्या नाही, प्लेटा नाही, द्रोणं आणायला पाहिजे होती. मी प्लेटा ज्या होत्या ना, मज्जा सांगते की प्लेटा घेतल्या, सगळं घेतलं. द्रोणं 2 घेतले, 2 राहिले. आपलं हे ना बघा लाडू घेऊन आल्या. आणि आई राहू दे, आमची तसंच द्यायचंय घरी. हा काय नको नको बाई मला. तिला मी सफरचंद देते. चहा कोणाचं आहे का? दे मला मग चहा. मला वाटलं नाही तर खाऊ दे ना. कोण माझं नाही, मला नको. दातात अडकते माझं ड्रायफ्रूटचं. याच्यात नाही जास्त सोना. दम द्या बसले जात, फक्त दम द्यायचं तिला. एवढे कशाचं आहे? कडू नाही, कडू नाही अजिबात. खा गप खा. हे बघा लाडू आणले तर खात नाही तो. आम्ही ते पेशंटच्या मागं लागायचं आणि हे आमच्याच मागं लागायला लागले. ते मग तुझ्या भावाला चाळ एक देते का खा. आणि ते जबरदस्ती देणारच ऐकणार थोडी. नाही मी परवाच केली बनवल्या. 2 दिवस केले. एक दिवस ड्रायफ्रूटचे केले, मेथीचे केले. आता हे अचानक ठरलंय तर घरीच केले ते पोरांना. तिनं घरच्या घरी केलते का. मैत्रिणीची पोरगी डिलिव्हरी झाली, तिला घेऊन जायची होती मेथीचे लाडू. आणि ड्रायफ्रूटचे यश खातो, तो हे खात नाही ना बाकीचं, म्हणून ते केले होते. पण ते बरं झालं. हे मेथीचं लाडू कसं बनवायचं? आमच्या आईला दिलं तर चालतंय. मी मेथीचं नाही कधी बनवलं. बनवत नाही. एवढा खाऊन टाक. आईला मी दिल तर आता 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 आलं बघ. यार काही म्हणतात की मी ह्यांना कुचत होती, ही आली आता आम्हा दोघांच्या मागं लागले बघा. दोघांना खायला घालायला लागले. काय म्हणायचं. माझी दादागिरी त्यांच्यावर, आता हिची दादागिरी माझ्यावर पण त्यांच्यावर पण. चाकू कुठला आणलं नाही. राव ती सोड आई. तुझं चालत नाही. बघ का आता आग लावायचं काम चाललंय. ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यात पद्धत आहे. पेशंटला घेऊन येते आई. हो आपल्या कधी आपल्यात कुठे पद्धत आहे. म्हणजे ऑपरेशन झालं काय आपल्यात पद्धत कधी आहे. ऑपरेशन झालं त्या पेशंटला आपण घरी घेऊन येतो आरामाला.
ऑपरेशन झालंय तो नवीन जन्म होतो ना आपण त्या सगळ्या याच्यातून येतो म्हणजे चिरफाड असती ती भूल असती मग तो नवीन जन्म असतोय ना त्या नवीन जन्माला एक करून मग नवीन कपडा द्यायचा असतो आणि सांगितलं तो दादाला दादा जाऊ दे म्हटले काय करायचं म्हणजे शर्ट बीट नका आणतं ना टी शर्ट आणत रोज तरी असं घालतील तरी पण आता येतं इकडे बघायला लागेल टी शर्ट कलर बघा द्यायचा असतं भाऊ असं माय येतं आई मी माझं तर लग्नाला 17 वर्ष झाली पेशंटला कोण कपडे घेऊन घ्यायला पद्धत मी कुणाच्या किती लागते 36 सांगितली ती मी काय माहित नाही. जीन्सची दाजीला म्हणले तुमची साईज आणा म्हणजे मी इथं बसले याचं काहीच नाही डार्लिंग चहा आणून पाणी आणून वैतागायची बारी नारळ पाणी आणत सगळीकडे फिरलो कुठून आणले पाण्याच्या बेकरीत आणले होय. डोसा दोघीच्या चाच पेज आहे बस की रे अरे रोज काम काल दगदग झाले बस जरा कसले जरा तुझ्या गोळ्या बघू जरा भकायच्या त्याला दे जरा हे अल्ट्रासेट आहे काही प्रॉब्लेम नाही येत पण मला पण दे एक मग हा घे मी ये जरा सागर घे त्याला बरं वाटत कमरेत बनलं की आराम आहे तुला पाहिजे दे 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 मला पण दे आणि जर काय ते खाऊन खातो काही काही गोळ्या वाटायला काही नाही मला माहित होतं हिचं दुखणार आहे मी घेऊनच आले काय? डार्लिंग ही डार्लिंग चहा वाटत आहे, सुटल्या डार्लिंगच्या जीवाला आता बरं वाटलं असं जरा आल्यावर. दर गरम घे थोडंसं घे गरम आहे जरा पेत नाही तिच्या घे ए बाई कसं सांगते दे, दे, दे. अगं सांगते सुन तुम्ही दोघी आहे ना ए मला नको परत माझ्या नावाने ओरड शिक तू गोड खाल्लं सोना माझा भरलेला आहे बस ना बाई दादूस तुम्हाला घरी असं मला चहा देते नाही तुम्हाला चहा नको मी सगळं सांगते तू पहिला खाऊन बघ कसं काय मला सांग एवढं यो छान आहे खा तो खा सोना ज्यांना ही ज्या रेसिपी बघायच्या असतील तर सत्यभामा घुगे या चॅनलवर बघा आणि तुम्हाला जर लगेच आता पाहिजे असेल काय काय घातलं सांग आता याच्यामध्ये ना हा गहू भाजून दळून आणले खारीक खोबरं काजू बदाम हा आणि तेल गूळ गरम करून घ्यायचं तेल आणि गूळ आपलं थोडंसं वितळून घ्यायचं गूळ आणि ते सगळं मिश्रण आपण ते तेलामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि पटापट गरम याच्यात लाडू बांधायचे आणि मेथी कच्ची मेथी घाला जे कोण बनवला कच्ची मेथी घालायची भाजलेली मेथीने खूप कडू होतात आता याच्यामध्ये अर्धा किलो मेथी घातलेली जरा पण वाटत नाही ना नाही वाटत हा नॉर्मली फक्त जाणवतंय कच्ची मेथी दळायची आणि पावडर करायची चाळून घ्यायची बघ आता काय भाऊ पाहिजे तुझ्यासोबत पावड म्हणले हा बघ आता अरे बहिणीला पावड म्हणले बाई आणि तुम्ही ऐकून घेताय अगं माझ्या नो त्यांच्या त्यांच्या बहिणी म्हणले का आता कॅमेरा ऑन कॅमेरा सांगते आता ती गोळीचं नाव सागरकडनं ही माहिती होऊन घेणार सागर गेला राऊंड वरती येणारे आहेत फक्त राऊंड वरती येणार नाही ही नको आई इकडच्या साईडला टाक काय आणि आता सगळीच आम्ही जरा झोपणारे 10:30 वाजलेले आता असं पूर्ण घट्ट झालं झोपा तुम्ही झोपा आई या लोकांनी एक चुकीचं काम केलंय पण त्याचं सजेशन घेऊन जाऊ दरवाजा पुढे गरम बेसिन बाहेर ठेवायला पाहिजे मला पण तसंच वाटतं. त्या कोपऱ्यात बेसिन पाहिजे होतं त्या बाहेर पाहिजे त्यात काय भाजी ही पनीरची त्यांना एकदम मसाला नाही काय काहीच नाही नाही साधी आणि एकदम लाईटली ठीक बाई आता सासरवास चालू व्हायचं वाटतं माझ्याकडे पनीर भुर्जी आणि चपाती ते जर गरम झालं तर ते थोडं स्टार्ट दादा आता त्याच्या काही न होता कसं चालू होईल बाई बटन सुरू करून मला ठेवायची अरे बटन चालू केलं बटन मला काय ते होतंय? ती आई बघा, ती आई बघा. खाली स्टील काय करायचं अरे म्हणून मला बटन दाबायला लावून म्हणते ठेवायचं किती जीवाला काम करतोय बघ की बाई नाही बाबा परी ते करत पेट नाही. येत नाही ती आई बघा ना जेवण केलंय आणि जेवण केलं गोड लागतंय म्हणून गोड घेऊन आलेत आलो आलो खाली कॅडबरी पण तू आई शुगर वाढते अशानं पण मी हे नाही मी खाते पुढं ना टाकते. मी आता इथं ऑप्शन नाही ना मी काय तेवढं करते? द्यावं लागतं त्याला द्या मी जेवलं मनुका खाते किंवा अंजीर खाते काहीतरी असं खाते ना मी एवढं नको आणि कुठं मला दाखवते सासूरवास मग थोडं देऊ आपको खाना पड़ेगा वो मुझे मालूम है आकर भाई क्या बात एवढं पण जोरात नका दाबू आई तिथून ते पडण्यासाठी ग दादा तिथं संपलंय बोलवा नाही नाही संपलं नाही अजून थोडस हे स्लो पडतंय स्लो साईज लावा त्याला कळायला पाहिजे त्याची
मी म्हणले असा काय कलर घेतलाय तर यश म्हणतो चांगला आहे कलर छान आहे. चांगला काय छान आहे छान आहे इंग्लिश कलर त्यांच्याकडे आपण सांगायचं त्याला आता इकडे उतरायचं कपडा पावाला माझ्या बहिणीचा बसला दाजी पाठवा हाताला नीट करा इकडं साहेब इकडून पाठवून नीट करा हा आता झालं छान आहे का इथं पण काय मेजरमेंट आलं काढा आता थांबा ना ते झटका बसून पावला तू मुद्दाम द्या ना लावायचे ना हा आता पेशंट जरा थोडं बरं वाटलं आहे ना होय बाई ते ह्याच्यातनं बघून वैताग आला. नाही. आता 3:30 वाजले त्या 3:30 ना चहा पाहिजे बघा दोघीला. पण मग आता काय झालंय झोपलो नाही जेवलोय गप्पा मारल्या अगं आपण आता जेवलोय आपण 1.5 तास झालं जेवून. आम्हाला बस कटाळा. आम्हाला कंटाळा आलाय ना आता आमची तोंड बघ ना कशी बघितले का आम्हाला चहाची आठवण आली तिच्यापेक्षा ही सकाळी ही ना नाश्ता तरी केला ही ना सकाळी चहा शिवाय नाश्ता करणार नाही. चहा पिली तेव्हाच खाल्लं हा. काहीतरी तिने. चहाची सवय. काय करायचं आता सवय लागली ना अगं पण खाव मी काय म्हणते आम्हाला पण असतात की ठीक आहे पण त्याला एक काहीतरी असतंय की बाहेर पाऊस सुरू आहे तरी यांना कुठने तलप आल्या काय माहित असंच आहे. आणि घेऊन काय चाललंय बघा तांब्या. तांब्यात आता कसं 5-6 जणांना आपल्याला आणायचं म्हणजे तांब्यातच आणि आणायचं. गरम करता येईल 5-6 नाही त्यात 15 लोकांचा चहा येईल त्यांच्या कपानं त्यांच्यामुळं आपलं. पण आली का? गरम आणि इथे गरम केलाय ते लाईटची शेगडी ना इथे काय खायला? तर आईने गरम केलाय तिला एवढी गडबड मला पण पाहिजे होतं पण तिथंच चाललं होतं चहा आणते ठीक आहे. आणि आता भाऊ बाळ- कसं वाटतंय कसं वाटतं सासूच्या हाताच्या खाते कोणच खात नाही ते खातात म्हणजे येडे पेशंटला आता हे असं नाही खायला घालून म्हणजे कधी कळत आता नाही. इथं खाल्लं बहीण भावाला हा. डोळं मारून उतारा घाला सांगायला. मी इथं वाईस आहे ना मग म्यूट करणार आहे गप प्रामाणिक बोला माझा मेवणा काय ते माझा दाजी खायला घालतो असं म्हणा. भाजी पण खाताय हा खा तुम्ही जमले खाऊ दे पण काय करते मग नंतर तुम्हाला जरा चहा बिस्किट आणू दे का हो? चहा बिस्किट खाणार पार्लेजी हे आता जे आठवड्यात वीकपणा झालाय ना पूर्ण ते भरून येण्यासाठी आता असं खावं लागणार आहे. भाऊ आता हा व्हिडिओ दाखवा मी तिला त्यांना ते बघू घरात कसं आठवड खातंय की नाही खातंय काय करत आता बहिणीला कसं बोलू लागतंय ना किलो का 3 पीस खाल्ले बस झालं माझं सवय म्हणजे. चालू चालू मला ती आवडत नाही माहिती ना नाही ती करू लागते आधी काही येत असं. मग तसं मग बोलू बाबा. भूक लागली बघा आता मी मी काहीच नाही. डोळं वाटालतीस घेतो बघ. मला ते आवडत नाही मी हरलो चालू हा हलू दे जाऊ दे खाऊ म्हणजे दे. एवढं खा दे, खा. चार माणसं समोर एवढी हा एवढं कडवट लागतंय ना ते मी बघितलं एकदा चुकून माझ्या तोंडाखाली आलता हा, मग तो पण ते आई हेल्थ साठी चांगलं असतंय. हे तर काय सर्वात करते, कडू किती चांगलं फ्रूट लागते. हे त्याचं वरचं साल काढून देणार शाल काढून देते ना. थोडं नाही ठेवायचं. काढायचं. नाही काढायचं पण सर्व ड्रायफ्रूट मध्ये सर्वात महाग आणि हा हा हे बघा हे पेशंट कोण म्हणेल ही पेशंट कोण म्हणेल ही नटून थटून पेशंट बसले बघा. चंद्रकोर काढू का काढू चंद्रकोर नको कुंकू आहे माझ्याकडे. कसं वाटतंय सांगा सगळ्यांना. आई सर्व ताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार. हा मुमर असणे खूप सारं प्रेम. हो खरोखर जीव हे बघा आमच्यात आता इथं रडायचं इमोशनल सुरू आहे. आजीला कोणीतरी मी फोनवर बोललेलं त्या आजीला कळलं आजी फोन करून बोलत्या दादा रडतात रडतात इथं बघा हे रडायचं सुरू आहे. माया एवढी की आणि वरनं यांना म्हणत्या शपथ व काय झालं नाही आणि वरनं म्हणत्या माझ्या बाबूला 100 वर्ष आयुष्य माझा आशीर्वाद. तिचा मनापासून जरा कोण बोलत नाही कोणाला हे बघ मी काय म्हणतो त्या आईला नको सांगायला जेव्हा व्हिडिओ मधून कळते तेव्हा माहित होऊ दे. मला म्हणले आपण सांगेन तर त्यांना कसं कळणार. हो काय म्हणे उद्या तू गेलीच. मला सांगितलं नाही. मी ती पण म्हणत होती. आम्ही एवढं जीवन आणणार परत समजतं ना ते. म्हणून म्हटलं नाही आपल्याकडं चुकीत राहायचं. म्हणजे तिला असं वाटलं की माहित होऊ दे कोणला वेळ तरी यायला एकदम सावकाश हळू चाला. हा जा पेशंट आहे हाऊस बघा कसं सुचायला लागलं. सोना बरोबर कशी करते. बघ शिव्या घालू ते तुमच्या बहिणी आता युट्यूब मधल्या पण. हे ना मुद्दाम दाखवतोय मी खूप स्ट्रॉंग आहे बरं. ए राहू दे ग राहू दे. अगं बाळा, पायानंच पडायचं. हे नाही बाळा पडून देऊ. अरे बाळा. हाय, हाय. अगं पोरगले गुन्हे पण बाबा तू आर्यनचा भाऊ आहेस बाबा तू. तेल लावले जरा. आई हात लावून हो, गेले. हात त्यांचा आहे. चिकनचे हेच भेटल आपल्याला, चिकन भेटल. हा दिले आता याच्यामध्ये औषधं घरी दिली. आलते का? क्रीम आहे. मस्त आहे.
किती दिवस गेले तर मी म्हणले काय झालं? रक्त जाऊ दे तरी 2 पॉईंट जास्त आहे माझ्या बायकोपेक्षा इकडे 7 पॉईंट आहे. बघा मेघा स्वतःची तब्येत बरी नसताना आलेली आहे आणि मला तिच्या वास्तुक शांतीला जायला जमलं नाही. कशाला नाही? नो रसवा नो फुगवा, कारण तिला माहिती आहे माझं रुटीन काय आहे. अशी असावी गुणाची, त्याच्यावरचं हे गुणाचं. आणि हा आहे मेघाचा मुलगा. कितीला बाळा? 12वी. लाडू आता जायला बोलती आई सारखा लाडू मोठा आहे जायला ते. हे बघ, आणि इकडं असं होतं ना, असं एकटं बसलो ना आठवण येते. दादानी गाणं म्हणले. बघ ना एकमेकाला किती ते हे होते काय. तुम्ही पेशंट आहे, जरा बसा खाली. ते हात सुजलाय, हात हलवू नका. काय करा माहितीये काय, चालायला सांगितलंय, चालले व्यायाम केला जरा. जरासं पाय अवघडून तसं उभं राहा. हा अहो पोटाला ताण नको, तुम्ही लगेच एनर्जी दाखवू नका. असंच चालायचं. मी पण तेच केलं बरं का. बात रिप्लाय करायचे नाही. कसं आहे की इकडे एक टिकला. पण तिने अगं मला बी साडी ना बबलूच्या पोराला कपडे साडी काय माहिती का आपल्याला हे काहीच नाही, फक्त अंतकरण एकमेकाला प्रेमाने बोलतो ना, याच्यापेक्षा आपल्याला काय. ए बाई पुढे ये, भाव चालू करेल माझा अचानक. हो बाई, माझ्याकडे यायचं नाही, कारण मला पण वाटतं ना माझ्याकडे यावं. माझ्याकडे आलं नाही म्हणा लागल्या आई सच्चाई म्हणते माझ्याकडे हा आलं नाहीत. कधी जाणार तुझ्याकडे? करणार आहे तुझ्याकडे या साईडला या. मी बी आता मुंबईच्या इथे गड्डी करणार. गड्डी पो. बघितलं का आता असं असते काय. मी एकदा जाऊन आलो तरी मन मोठं करून हा. बारकी पोरगी मन मोठं करते म्हणल्यावर हा. आलो होतो ना. वाटायला पाहिजे. मी आलो. कधी स्वप्नात हा. म्हणजे असं ना एकत्र येऊया, पण असं येऊ नाही जमत आहे ना. तू बघती ना कोणाचं काय चाललं. येऊ ना कुठं चाल आपण लगेच म्हातारा झालोय आता. संदीपला पाठवलं तुझी बोलली, तुला पाठवलं मला काही पाठवलं. बोललाच नाही मी नव्हती. होय? तू नव्हती ग, तू देवाला गेलेली आहे त्या वेळेला. ते सांगते मला तो. असू दे एखादे. होय घ्यायचंय पार्थला आणि पाहुण्याला. फारच नाही केली. हा असू दे मग. मी नाही. हा आले मी. काय वाटलं तर फोन करा, टेन्शन काय घेऊ नका. हा मी नाही नव्हे, कुणाला जाणार आहे का परत? आता नाही पाठवत, आता बाहेर पाठवतच नाही लवकर. आता नाही जायचे का, आता कुठं गाडीने चालवायची कुठे. मी बी येते आपण तुझी काळजी घे हा. लय हाय, लय हाय. आई पण सारखी हा. पहिल्या दिवशी सगळं इमर्जन्सी होतं, त्यामुळे कोणाला म्हणजे काय म्हणतात की घरात असणाऱ्या माणसाला हे नव्हतं. पण मला ह्या दोघींनी एवढी साथ दिली की म्हणतात ना की ही जसं कळलं लगेच होती, ती लगेच बसली. आणि हिला कळलं, तिनं तिकीट काढली, ही पण आली. आज म्हणजे मी म्हणेन की देवाचे खूप आभार आहेत की दोघी मिळाल्या. ही जरा टेन्शन मध्ये सोडा. ते होतं थोडंसं. आणि हिला माहिती आहे सगळ्या गोष्टी, ती समजूतदार आहे. या टेन्शनचं आणि आमच्या घरात अख्ख्या सगळ्या गावाचं दुनियेचं टेन्शन हिच्या वाटत नाही. आईचा जीव राहतो. तर दोघींनी खूप हे केलं. हिचं पण खूप हे लक्षात ना. पहिल्यापासून आजीची साथ, हिची साथ, त्याच्यानंतर ही आली, नवरा, भाऊ, पुन्हा सागर, म्हणजे अशी काही ठराविक अनमोल लोक आहेत, शब्दात सांगू शकत नाही. आता ही चाललेली आहे, ही पण चालले. ही म्हणते जाणार, हिला काय म्हणते की तू जवळ आहे, थांब 1-2 दिवस. कारण इथं पण कसं दवाखान्यात तिला झोप मिळाली नाही. मी रात्रभर फोन करणार, ती रात्रभर फोन उचलणार, तिची झोप झाली नाही. व्हिडिओ माझा आज गेलाय, आम्ही आज चाललोय आणि माझा आज व्हिडिओ गेलाय, डिस्चार्ज मिळाला, व्हिडिओ गेलाय. त्याच्या आधीच तिला कळलं होतं, तिनं फोन केलाय. मी सर्दी खोकल्याचा माणूस नाहीये. रडत होती, रडीकडे आम्हाला सगळ्यात रडवलं तिने. माया ना तिची खूपच माया. पण म्हणतात ना असं म्हाताऱ्या माणसाचं इतका आशीर्वाद राहणं आणि इतकं आपुलकीचं प्रेमाचे शब्द येणं, ही आल्यापासून माझ्या जीवात जीव. पण काय पण प्रॉब्लेम असतो. तुम्ही नशीबवान आहे हो, तुमच्या अवतीभोवती एवढी माणसं आहेत. काय करू नशिबाने. होय का नाही? देवाची देण आहे ती. आले का बघा, पहिल्या कर्माचे काहीतरी हे आहे, हा. त्यामुळे ही माणसं माझ्या विचार दिला मी. आणि पहिल्या कर्माचं कुठेतरी थोडंसं वाईट फळ असेल म्हणून अशी कडक लक्ष्मी मिळाली. कडक लक्ष्मी. ठीक टणटणीत आहे. आपण काळजी करू. हा, सकाळी पुण्यात जायला आ?
हा निघालोय आम्ही. हॅलो हो तुम्ही कशाला मी सोडतो ना. काय काढायचं चावी या रेल्वे स्टेशन चला 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 बरे आहेत ना चालल्या. एकदम मजेत. कधीची वाट बघतो दादा पण कोणाला तू आली नाहीस. अगं ऑनलाईन वाट बघतो भाऊची त्याच्यामुळे परत मला घ्यायला घातलं आलं. माझं तिकीट कन्फर्म नाही ते मला बरी आहे ना? नाही बोलणं झालं माझं. ऐका अहो नाही अहो मी बोलणं केलंय आपलं आहे ओळखीचं आहे टीसी ऑफिसमध्ये. मी डायरेक्ट तिकीट मिळालंय. फक्त टिक मारायची निघायचे. तुम्ही बसा चला जास्त टाइम उभे कधी तू जा उशीर होते तुझी गाडी घेऊ नका दादा. तुम्ही जावा तुमचं निघेल. चल गे तू ये पुढे ए आई नाही येऊ नका आता त्याला घेऊन जा. ते लय कधीचे बाहेर उभे. ते लय कधीचे बाहेर उभे. सोना बाय बाय. आता आईला बसवलं. आता वर्षा गाडी घेणार स्कूटी आणि दादा जे आहे ते गाडी चालवणार. असा मॅनेज केलंय आम्ही.